दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि भारताचा शत्रू तहव्वूर राणाला घेऊन एनआयए पथक दुपारनंतर दिल्लीत दाखल होत आहे। दिल्लीतल्या पालम विमानतळावर हालचाली वाढल्यात। राणाच्या प्रत्यार्पणाची याचिका अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यावर राणाचा ताबा घेण्यासाठी एनआयए आणि वरिष्ठ वकिलांचं विशेष पथक अमेरिकेत दाखल झालं। राणाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली। राणासाठी मुंबई आणि दिल्लीत 2 कोठड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत। दिल्लीत आल्यानंतर सर्वात आधी एनआयए त्याची कोठडी घेण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, थोड्याच वेळात तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण होतंय। दिल्लीत कशा प्रकारे सुरक्षा वाढवली आहे? नक्कीच दिल्लीमध्ये आज तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण होते आणि भारतीय तपास यंत्रणांना तहव्वूर राणाचा ताबा मिळणार आहे। दरम्यान शफकत अली खान जे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते आहेत, त्यांनी त्यांच्या साप्ताहिक ब्रीफिंगमध्ये आज तहव्वूर राणा संदर्भात स्टेटमेंट केलेलं आहे आणि पाकिस्तानच्या वतीने करण्यात आलेलं हे पहिलं अधिकृत विधान आहे। तहव्वूर राणाच्या विषयावर त्यांनी पहिल्यांदा आपली अधिकृत भूमिका मांडली आणि त्यांनी स्वतःचे हात झटकलेत। पाकिस्ताननी म्हटलेलं आहे की तहव्वूर राणा हा कॅनेडियन नॅशनल आहे, कॅनडा या देशाचा नागरिक आहे आणि त्याने गेल्या 20 वर्षांमध्ये त्याचे पाकिस्तानी दस्तावेज रिन्यू केले नाही आहेत। त्यामुळे पाकिस्तानने एक प्रकारे स्वतः तहव्वूर राणापासून स्वतःचे हात झटकलेले आहेत आणि तहव्वूर राणाशी आमचा काहीही संबंध नाही असं म्हटलं। विशेष म्हणजे हाच तहव्वूर राणा डॉक्टर म्हणून पाकिस्तानी सैन्यात कामाला होता आणि त्यांनी पाकिस्तानी सैन्यामध्ये अधिकृत ऑफिसर म्हणून सेवा दिलेली आहे आणि त्यानंतर मग तहव्वूर राणाच्या वतीने हे सगळे दहशतवादी प्रकार केले गेले। त्यामुळे आता पाकिस्ताननी स्वतः हात झटकलेत आणि त्यांनी तहव्वूर राणासोबत ओळख दाखवायला नकार दिलेला आहे। त्यांनी तहव्वूर राणा हा एक कॅनेडियन नॅशनल आहे, कॅनडा या देशाचा नागरिक आहे असं म्हटलंय आणि पहिल्यांदाच याविषयीची अधिकृत भूमिका पाकिस्तानच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे, स्वतः परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून। त्यामुळे तहव्वूर राणाच्या विषयामध्ये जसजसे अधिक खुलासे होत जातील आणि पुरावे समोर येतील तसतसा या संपूर्ण 26/11 आणि मुंबई हल्ला प्रकरणातील पाकिस्तानचा हात, त्याविषयीचे पुरावे, त्याविषयीचे साक्ष आणि त्याविषयीचे अधिकचे दस्तावेज किंवा एव्हिडन्सेस हे जमा होतील आणि त्यावेळेस सुद्धा पाकिस्तानने आत्तापासूनच तहव्वूर राणापासून स्वतःचा संबंध तोडायला सुरुवात केलेली आहे। पूर्वी हो, धन्यवाद सोमेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।